नमस्कार, मी ॲस्ट्रोस्मिता गिरी. मागच्या वेळेत आपण पितृ पद पाहिलं. आता आपण दौवारिक हे पद पाहणार आहोत. आणि दौवारिक म्हणजे घराच्या मुख्य द्वाराचा रक्षण करणारा असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे दौवारिक हे पद आपल्याला जर शोधायचं असेल आणि ही देवता पाहायची असेल तर वेस्ट साऊथ वेस्ट या दिशेमध्ये हे पद आढळून येतं. म्हणजे वेस्ट साऊथ वेस्टच्या झोनमध्ये हे येतं. आणि कंपासवर जर आपण त्याची डिग्री बघितली तर ती 230 ते 241 डिग्री असते. कारण थोडंसं नॉर्थ वेस्टला म्हणजे नैऋत्येच्या थोडंसं पुढे असणारं हे पद आहे. त्यामुळे इथला ग्रह हा राहूच आहे आणि याची दिशा ही पश्चिम नैऋत्य आहे. आणि या देवतेचं, दौवारिक देवतेचं आकाश हे तत्व आहे. त्यामुळे तिथे आपल्याला स्वच्छता, नीटनेटकेपणा, हलकेपणा हे ठेवणं गरजेचं असतं. आता या ठिकाणी म्हणजे पश्चिम नैऋत्य विभागामध्ये घराचं प्रवेशद्वार असू नये. ते असल्यास अनेक चिंता, कटकटींना आपल्याला सामोरे जावं लागतं. त्याच्यासाठी पृथ्वी तत्वाचा बॅलन्स कमी होतो. म्हणून इथे दरवाजा हा अमान्य केलेला आहे. आपल्या सगळ्या ऋषीमुनींनी सांगितले की या भागामध्ये दौवारिक पदामध्ये मुख्य दरवाजा असू दे. तो जर असला तर घरातल्या लोकांना दाताच्या समस्या होतात. एकामागोमाग एक लोकांना दातामध्ये काहीतरी अडचणी किंवा दात काढून टाकावे लागतात किंवा जे काही नुकसान होतं ते परत भरून येणारं नसतं. मग अशासाठी अफाट खर्च हा करावा लागतो. आणि जर दौवारिक इम्बॅलन्स असेल तर त्या घरात राहणारे लोक जेव्हा बाहेर राहतात त्यावेळेस ते खुश असतात, पण जेव्हा ते घरामध्ये येतात त्यावेळेस मात्र एखादं सावट आल्यासारखं त्यांना वाटतं आणि जो काही उत्साह दिवसभराचा असतो तो त्यांच्यामधून निघून जातो. त्यांची एकाग्रता होत नाही. आता इथे जर इम्बॅलन्स असेल असं आपण म्हणतो त्यावेळेस इथे जर टॉयलेट असेल तर इथे राहणाऱ्या लोकांची कधीच एकाग्रता होत नाही आणि आजारामध्ये खर्च होणारा पैसा कधीही भरून येत नाही. त्याचप्रमाणे इथे जर कट असेल दौवारिक पदामध्ये तर ॲक्सिडेंटची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे टी जंक्शन जर तिथे असेल तर सतत ॲक्सिडेंट त्या घरातल्या लोकांचे होतात आणि त्यांना सतत प्रॉब्लेम येत राहतात. त्याच्यासाठी दौवारिक हे पद आपलं बॅलन्स आहे की नाही हे पाहणं गरजेचं असतं. अशासारख्या समस्यांना आपण जेव्हा पुन्हा पुढं पाहतो त्यावेळेस ही देवता आपल्याला बॅलन्स करणं गरजेचं असतं. आता या देवतेचा रंग हा बुरकट मधासारखा आहे पहा. कारण राहूचा तिथे वास आहे. त्यामुळे इथे गोमेद रत्न हे जास्त प्रभावी ठरतं. शरीरावर या देवतेचा प्रभाव पावलांवर, डाव्या पावलांवर आणि जांघेवर असतो. आता ज्या वेळेस आपल्याला या देवतेला बॅलन्स करायचं असेल तेव्हा चंदनासारख्या अत्तराचा वापर तिथली फरशी पुसायला जर आठवड्यातून एकदा आपण केला तर त्यामुळे ही देवता प्रसन्न राहते. त्या व्यक्तीला गुणवान बनवते आणि ज्ञानाच्या विविध कक्षा मिळवते आणि जे काही ज्ञान मिळवलेलं असेल ते टिकवण्यासाठी मदत होते. आणि त्यामुळे योग्य काय, अयोग्य काय, कोणतं काम केलं आणि केव्हा आणि कसं कुठे करायचं हे या लोकांना चांगलं कळतं. म्हणजे स्वतःचं संरक्षण करता येतं, धनसंचय वाढवता येतो. हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य ही देवता करते. आता याचं वैशिष्ट्य काय आहे की हे पद व्यक्तीला परम बुद्धिवान बनवतं आणि रिद्धिसिद्धी प्रदान करतं. आता हे जर पद इम्बॅलन्स असेल तर बुद्धिमत्ताही लयाला जाते, हळूहळू कमी होते. चांगल्या बुद्धीचा दुसरीकडे कल जातो आणि व्यसनं किंवा सट्टा, लॉटरी यासारख्या गोष्टींमध्ये पैशाचा व्यय होत राहतो. मुलं एकाग्र होत नाहीत, त्यांना अभ्यास करता येत नाही, सतत असुरक्षित बनतात आणि त्यांना कॉन्फिडन्स नसतो आणि त्यामुळे मग मैत्री बिघडते.
वेगवेगळ्या व्यसनाधीन मैत्री केल्या जातात आणि मग संस्कार बिघडतात. त्याच्यासाठी हे पद आपल्याला प्रसन्न करून घेणं अत्यंत गरजेचं असतं. जीवनाची दिशा जर आपल्याला योग्य दिशेने न्यायची असेल तर हे पद बॅलन्स असणं केव्हाही चांगलं असतं. आता या पदामध्ये जर बेडरूम असेल तर ती जास्त चांगली फळ देते. होम थिएटर किंवा सगळ्या कुटुंबाचं जे फोटो इथे लावले तर त्याचा जास्तीत जास्त चांगला परिणाम दिसून येतो. आता इथे जिना असलेला चालतो, स्टडी रूम असलेली चालते, सिक्युरिटीना ठेवण्यासाठी असणारी जागा चालते किंवा निरनिराळ्या ज्या वेळेस आपल्याला इथले गुण वाढवायचे असतात तेव्हा इथे दगडाचा नंदी ठेवायचा किंवा दरवाजाकडे तोंड करून हा दगडाचा नंदी ठेवायचा किंवा कुंडीत आलं लावून ते जर ठेवलं तर त्याची पॉझिटिव्हिटी या पदाला मिळते. त्याचप्रमाणे कार्तिकेयाचा फोटो किंवा मोरपीस पण ठेवलं तर इथे चालतं की ज्याच्यामुळे इथली पॉझिटिव्हिटी ही वाढवली जाते. त्याचप्रमाणे सिट्रिन किंवा ब्रास या टाईल्समध्ये जर आपण खाली पुरल्या तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो आणि पृथ्वी तत्व बॅलन्स करण्यासाठी याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. तर या देवतांना प्रसन्न करण्यासाठी आणखीन एक सगळ्यात सोपा आणि चांगला उपाय म्हणजे एका फ्रेममध्ये गोल सर्कल काढायचं, त्याच्यामध्ये प्लस चिन्ह लावायचं आणि त्यात एक बल्ब सतत लावून ठेवायचा की ज्याच्यामुळे तिथली एनर्जी ही पॉझिटिव्ह एनर्जी होते. आता तिथे आपण प्रसाद म्हणून काय काय वापरू शकतो तर लवंगा, उडदाचे वडे आणि लाडू याचा वापर आपण नैवेद्य म्हणून करू शकतो. त्याचप्रमाणे अक्रोड हे अर्पण करू शकतो आणि चंदनाची पावडर ज्यावेळेस आपल्याला होम हवन करायचं असतं किंवा त्या भागामध्ये जर होम केला छोट्याशा हवन पात्रामध्ये होम करून त्याच्यासाठी जप ओम भूधर भूधर नमा हा जप आहे आणि तो जप केल्यानंतर जर हवन करायचं झालं तर ओम भूधर भूधर स्वाहा असं म्हणून त्या होमामध्ये लवंगा, अक्रोड आणि चंदन पावडरचं हवन हे आपण जर केलं तर ही देवता अत्यंत प्रसन्न होते आणि आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी या दूर करते. त्यामुळे दौवारिक या देवतेला नेहमीच प्रसन्न ठेवणं गरजेचं असतं. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईबही करा आणि हीच माहिती तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवायची असेल तर शेअरही करा. पुन्हा भेटूया पुढील एखादी देवता घेऊन. धन्यवाद.